हाय, हॅलो, नमस्ते. परतवलेला लाल भात. हा भात पाहिला की सर्वांना शिळा भात फोडणी टाकलेला आठवला असेल. खरं तर याला फोडणीचा भातही म्हणतात. उरला की भात टाका फोडणी आणि खायलाही छान लागतो. कसा केला ते पाहूया. अगदी सोप्या रीतीने केलेला आहे. प्रथम उरलेला भात किंवा तयार भात एका भांड्यात मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर त्यात एक एक पदार्थ घालून घ्यायचे. मोकळा झालेला भात त्यामध्ये प्रथम मीठ टाकून घ्यायचं आहे आणि धने जिरे पावडर, कोथिंबीर, साखर, गरम मसाला, हळद, तिखट थोडंसं जास्त, अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे. तिखट थोडं जास्त असल्यामुळे तिखट भात चांगला लागतो. त्यामुळे मी यात तिखट थोडंसं जास्त घातलं आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि चांगला कालवून घ्यायचं आहे. दुसरा एका भांड्यात मग फोडणी करायला घ्यायची आहे. चांगला कालवला गेला की नाही भाताला सगळा मसाला व्यवस्थित लागतो. दुसऱ्या एका भांड्यात तेल गरम करून, या भाताला थोडासा तेल जास्तच लागतो त्यामुळे तेल थोडं जास्त टाकलेलं आहे. त्यात मोहरी जिरीची फोडणी, हिंग, कढीपत्ता आणि भरपूर कांदा, टोमॅटो असे टाकून घ्यायचं आहे. कांदा चांगला परतवला गेला पाहिजे म्हणून कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. चांगला हलवून घ्यायचं आहे. चांगला हलवल्यानंतर चांगला मऊ झाला की मग वरील सर्व साहित्य घातलेला भात चांगला कालवून घेतलेला तो त्यात टाकायचा आहे. भात टाकून घेऊन चांगलं हलवून वर खाली करून घ्यायचं आहे. चांगला मिक्स झाला म्हणजे वाफ चांगली सुटते. तेल, कांदा, टोमॅटोचा पूर्ण मसाला भाताला लागला पाहिजे. त्यानंतर झाकण लावून दणदणीत वाफ येऊ द्यायचे. असा भात सगळं एकजीव झाला, मिक्स झाला. त्यानंतर झाकण लावल्यानंतर वाफ येऊ द्यायचे. वाफ आल्यामुळे भात खूप छान लागतो. हा वाफवलेला भात खूप मस्त आणि चटपटीत लागतो. लोणचे किंवा दह्याबरोबर खायला तर फक्कडच. तुम्हीही करून बघा आणि कमेंट करा. धन्यवाद.